आनंदोत्सव देखील साजरा केला, तुम्ही झालमुरी खाऊ घातलेले एकमेकांना. तर झालमुरी आमचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांची जादू चालली आणि भाजप कार्यकर्ता म्हणजे बूथ प्रमुखपासून तर पंतप्रधानापर्यंत सर्व कार्यकर्त्यांची मेहनतीला यश आलेलं आहे. मागच्या वेळेलाही म्हटलं की पुढच्या वेळेला 100% भाजपचे सरकार येणार आणि नक्कीच ते सत्तेत तिथे परिवर्तन झालेलं आहे. तिथल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला सेवा करण्याची संधी दिलेली आहे. मी तिथल्या जनतेचा मनोभाव धन्यवाद देईन आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किती वर्षापासून काम करतायत, त्यांना खूप त्रासही झाला, तिथे मारले गेलं त्यांना, पण तरी त्यांनी ते भाजप जिद्द ही सरकार आणण्याची जिद्द सोडली नाही आणि त्याचं यश कार्यकर्त्यांना आलेलं आहे. परत एवढंच नाही तर पूर्ण भारतातील कार्यकर्तेसुद्धा प्रचाराला गेले. भाजप हा परिवार एकमेकाच्या सहकार्याने मला वाटतं यश प्राप्त करत असतो आणि ते यश मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीला आलेलं आहे. आणि पुन्हा पंतप्रधान सेवा म्हणून मला वाटतं आम्ही जनतेमध्ये जाणार आणि जनतेची सेवा करणार हा पंतप्रधान मोदी साहेबांचा नारा आहे आणि ती सेवा करून परत पश्चिम बंगालचा विकास करण्याचा तिथे प्रयत्न होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा जनतेने कौल दिलेलं आहे. खरं जनतेला यश जे प्राप्त होतं ते कारण आज असे पंतप्रधान पाहिले जनतेने की ते स्वतः जनतेमध्ये जाऊन विकासावरती अंत्योदय समाजाला शेवटच्या घटकापर्यंत शेतकरी असेल, कष्टकरू असेल, सर्व घटकांना मदत करण्याची भूमिका असते आणि प्रत्येक राज्यामध्ये मला वाटतं त्यांनी मदतीचा हात केंद्र सरकारने दिलेला आहे. आणि हात पाहत असाल तर प्रत्येक म्हणजे आम्ही ते दारिद्र्य रेषेखालचे जे आकडे असतात यांची उंची वाढलेली म्हणजे याचाच अर्थ असा होतो की विकासाकडे आमची प्रगती होते. आमचा देश मागच्या वेळेला जो 12-14 आकड्यावरती असताना आता आम्ही 4थ्या क्रमांकावरती आलेलो आहोत. ही देशाची प्रगती जनतेपासून होते आणि मला वाटतं हीच आमची प्रगती आहे. त्याच्यामुळे मोदी साहेबांना जनतेने आशीर्वाद दिलेला आहे. पश्चिम बंगाल अनेक वर्षांपासून भाजपच्या हातात नव्हता कुठेतरी, आता या ठिकाणी मोदी साहेबांच्या विकासावरती त्यांनी निर्णय घेऊन आपल्या हातात भाजपच्या हातात झेंडा फडकलेला आहे. अटल बिहारी वाजपेयींचं कुठेतरी स्वप्न पूर्ण झालं असं वाटतंय. नक्कीच मी काय सांगतो की जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, त्यांचं स्वप्न होतं. 2 आमदार होते ते 277 झाले आणि 77च्या आता वरती जो 180च्या 182 192चा आकडा मला दिसतोय तिथे पार करताना. म्हणतो एवढं मोठं यश खरं जनसंघापासून कार्यकर्त्यांमध्ये ते मिळालेलं आहे. मामा, भाजपप्रमाणेच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आज खुश आहेत. डाव्यांची सत्ता गेलेली केरळमध्ये आणि काँग्रेसला तिथं यश मिळालेलं आहे. तसं पाहिलं असेल तर तुरमूल हे ज्या तिथे निर्माण आले हे काँग्रेसचंच पिल्लू होतं. काँग्रेसमधूनच त्याचा उदय झालेला होता. त्याच्यामुळे तो आपसात त्यांचा परिवाराचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही काही बोलणार नाही. पण आमचं जे काही भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केले त्याला यश आलेलं आहे.